आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि दीपक. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल क्रेझी ट्रॅव्हलिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत वरवंडी या गावाकडे. तर मित्रांनो, आपण ब्लॉग बनवू. तर चला मित्रांनो, आपण पाहू शकतात आपण आलो आहोत बोकड्याच्या डोंगरापाशी आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण पारनेर राहता रोड, स्टेट हायवे 67. तर मित्रांनो, हा राज्य महामार्ग 67 आहे आणि आपण बिरेवाडी आणि कवठे गावांच्या शिवारात आहोत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य. तर चला मित्रांनो, आपण आता जाऊ वरवंडी या गावाकडे. तर चला. तर मित्रांनो, आपल्याला समोर साखर कारखाना दिसत आहेत. गजानन युटेक साखर कारखाना कवठे मलकापूर या गावामध्ये येतो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता साखर कारखाना. तर चला मित्रांनो, लॉग आपण शेवटपर्यंत पहा. तर लॉगची सुरुवात आपण इथून करू. तर चला. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत हिंग बाबा या खिंडीत. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात या खिंडीत आधी खूप खराब रोड होता, पण आता खिंड फोडून खूप सुंदर असा रोड बनवला आहे आणि खिंडीत आहे गणपती मंदिर. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात वरच्या बाजूला गणपती मंदिर. आणि आता आपण खिंड वळटून आता आपण वरवंडी गावाच्या परिसरात आलो आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओचा आनंद घेऊ. तर मित्रांनो, आपण पाहू शकतात वरवंडी गावचा परिसर. तर चला मित्रांनो, आपला व्लॉग कंटिन्यू पहा. मित्रांनो, आपण वरवंडी गावात आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता वरवंडी गाव. आणि आज रविवारी वरवंडी गावचा बाजार असतो. तर आपण पाहू शकता वरवंडी गावचा बाजार मराठी शाळेपाशी भरला आहे. तर चला मित्रांनो, आपण बाजार पाहू. तर मित्रांनो, आपण पाहू शकता वरवंडी गावचा बाजार. तर मित्रांनो, सायंकाळी 5 नंतर भरपूर बाजार भरतो. तर बाजाराला थोडी थोडी सुरुवात झाली आहे आणि आपण बाजारात ठिकाण बसलो आहोत. आणि आपण पाहू शकतात या साईडला सुद्धा एक दुकान आलेले आहेत. तर मित्रांनो, हे गावचे वैशिष्ट्य म्हणजे आपण ह्या गावात SYBSCला असताना आपण कॅम्पला आलो होतो, NSSच्या कॅम्पला. तर मित्रांनो, आपण पाहू शकता वरवंडी गावचा बाजार.
मित्रांनो आपण पाहू शकता वरवंडी गावची मराठी शाळा. तर मित्रांनो हीच ती शाळा आपण NSSच्या कॅम्पमध्ये आलो होतो आणि ह्याच ठिकाणी आपला कॅम्प होता. तर आपण जवळ जाऊन पाहू मराठी शाळा. गेट बंद असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, तर आपण गेटमधूनच शाळा दाखवू. मित्रांनो आपण पाहू शकता माझ्या मागे वरवंडी गावची शाळा. तर मित्रांनो आपण SYBSCला असताना कॉलेजमध्ये असताना रमेश फिरोदिया कॉलेजला असताना आपण येथे कॅम्पला आलो होतो NSSच्या कॅम्पला आणि जुन्या आठवणी म्हणून आपण पाहू शकतात मराठी शाळा. तर मित्रांनो आपले काम झाले आहे आणि आता आपण ह्या गावचा परिसर पाहू व मंदिरांना काही मंदिरं व काही ठिकाणांना भेट देऊ. तर चला मित्रांनो आपण आता गाव पाहून आता पुढे जाऊ. तर मित्रांनो आपण पाहू शकता शाळेतला आतील भाग. तर आपण जो समोरचा स्टेज पाहत आहोत त्याच ठिकाणी आपण कॅम्पला असताना सायंकाळी विविध असे कार्यक्रम व्हायचे आणि आपण ह्या पटांगणात आपण सायंकाळचे व दिवसभरचे सगळे कार्यक्रम करायचो व सकाळी 8 ते 11 या दरम्यान आपण बंधारा बांधण्यासाठी जायचो. तर मित्रांनो आपण रमेश फिरोदिया कॉलेजमध्ये असताना या ठिकाणी सलग 3 वर्ष कॅम्प भरला होता व आपण पहिल्याच वर्षी या कॅम्पला आलो होतो. तर मित्रांनो आपण पहिल्या वर्षी कॅम्पला आलो होतो आणि वड्यावरती बंधारा बांधला होता. तर मित्रांनो खूप सुंदर अशी वरवंडी गावची ही सुंदर अशी मराठी शाळा. मित्रांनो आपण घेतली आहे भेळ आणि लाडू. तर मित्रांनो आपण पाहू शकता समोरचा चौक. तर मित्रांनो आपण डाव्या हाताला गेलो तर म्हैसगावला जाऊ आणि उजव्या हाताला गेल्या वरवंडी फाट्यावर जाऊ. तर वरवंडी फाट्यावरून आपण उजव्या हाताला गेलो तर संगमनेर आणि डाव्या हाताला गेलो तर आपण मांडवा पारनेर या दिशेला जाऊ. तर मित्रांनो आपण पाहू शकतात मेन चौक वरवंडी व वरवंडीच्या पुढे गेल्यावर सुद्धा या चौकाच्या पुढे गेल्यास सुद्धा आपण पाहू शकता खूप सुंदर असे दृश्य आणि समोर आपण पाहू शकतात एक खूप सुंदर असे मंदिर. तर मित्रांनो आपण पाहू शकतात वरवंडी फाटा. तर मित्रांनो आपण येथून राईट साईडला म्हणजे उजव्या हाताला गेले व संगमनेरला जाऊ व संगमनेर शिपलापूरकडे जाऊ व आपण डाव्या साईडला गेलो तर साकोर मांडव्याकडे जाऊ आणि सरळ गेलो तर रणखामवाडी आणि रणखाम फाट्याकडे जाऊ. तर आपण मित्रांनो पाहू शकतात वरवंडी फाटा. तर चला मित्रांनो पुढे आपण जाऊ. तर मित्रांनो आपण समोर पाहू शकतात मानगिरी बाबा देवस्थान. तर आपण आता त्या ठिकाणी जाऊ. आपण वरवंडी गावच्या वरवंडी फाट्या इथं आलो आहोत आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण मनगिरी बाबांचे मंदिर व या ठिकाणी शिव मंदिर व इतर मंदिर आहे आणि आपण पाहू शकता शनी मंदिराची आपल्याला समोर दिसत आहे. तर जो चिरा आहे तोच आहे शनी मंदिर. तर चला मित्रांनो आपण शनी मंदिरापाशी जाऊ. मित्रांनो आपण आता आलो आहोत मनगिरी बाबापाशी. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे शनीचे सुद्धा दर्शन घेतले आहे आणि आता मनगिरी बाबा आणि आपण त्या मंदिरापाशी जाऊ. तर चला मित्रांनो दर्शन घेऊ.
मित्रांनो, आपण वरवंडी तालुका संगमनेर गावामध्ये आलो आहोत आणि आपण पाहू शकतात या ठिकाणी मानगिरी बाबा महाराज मंदिर व त्यांचा मठ आहे व त्या ठिकाणी शिवमंदिर व इतर धार्मिक स्थळे आहेत। वरवंडी गावचा बाजार हा रविवारी दुपारी 3 नंतर भरतो व तर मित्रांनो, आपण मगाशी गेलो होतो बाजारात, तर बाजारामध्ये काहीच गर्दी नव्हती, तर 4 ते 5 नंतर भरपूर गर्दी होईल। आणि आता आपण वरवंडी फाट्यावरील मनगिरी बाबा मंदिर येथे आलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे मनगिरी बाबा महाराज मेन मंदिर आणि या साईडला आहे शिवमंदिर महादेवांचे मंदिर व त्या साईडला आहे संत महिपती महाराज मंदिर आणि या ठिकाणी आहे सुंदरवड आणि ह्या ठिकाणी आहे श्री गोसावी बाबा मंदिर। तर मित्रांनो, आपण पाहू शकतात मंदिर परिसर खूप सुंदर असे मंदिर परिसर आहे। तर आपण पाहू शकता खूप सुंदर असा परिसर आणि ह्या ठिकाणी छोटीसे किटीवर आहे। या किटीवर मध्ये पाणी आहे आणि ह्या पाण्याच्या सिंचनाखाली संपूर्ण वरवंडी गाव आहे। तर मित्रांनो, आपण पाहू शकता खूप सुंदर असा वरवंडी गाव परिसर आणि आपण पाहू शकता समोर संगमनेर वरवंडी बस चालली आहे। तर मित्रांनो, ह्या ठिकाणावर वरवंडी ते संगमनेर बस चालू असते। तर मित्रांनो, आपण पाहू शकता खूप सुंदर असे परिसर। तर मित्रांनो, आपण वरवंडी गावामध्ये आलो होतो आणि आपलं काम झालं आहे। तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की कळवा व्लॉग आपले कसे असतात। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल क्रेझी ट्रॅव्हलिंगला अवश्य भेट द्या। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपण आता निवांत बसलो आहोत शिवमंदिरापाशी आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता शिवमंदिर म्हणजेच महादेवांचे मंदिर आणि माझ्या पाठीमागे पाहू शकता खूप सुंदर असा नंदी। तर चला मित्रांनो, आता आपण पुढे जाऊ। तर व्लॉग कंटिन्यू पहा मित्रांनो, व्लॉग कंटिन्यू पाहायचा, कारण आपण नवनवीन ठिकाणी जाऊन असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणतो। तर चला मित्रांनो, आता आपण इथून निघू आणि पुढे खापलिंगचा खंडोबा या ठिकाणी जाऊ। तर चला मित्रांनो, आपण आता इथून जाऊ। श्री क्षेत्र थापलिंग देवस्थान वरवंडी। तर चला मित्रांनो, आपण आता इथून थापलिंग बाबाकडे जाऊ। तर मित्रांनो, आपण पाहू शकता थापलिंगकडे जाणारा रोड। तर मित्रांनो, थापलिंगकडे जाणारा रोड थोडासा कच्चा आहे आणि खडीचा रस्ता आहे। तर मित्रांनो, आपण पाहू शकतात हा नवीन रोड आणि आपण पाहू शकतात या ठिकाणावरून जुना रोड होता खिंडीतून, तो अति अवघड होता, त्याच्यामुळे प्रशासनाने नवीन रोड बनवलेला आहे। तर चला मित्रांनो, आता आपण थापलिंग बाबाचे दर्शन
दर्शन आहेत श्री खंडोबा मंदिर थापलिंग। तर मित्रांनो आपण पाहू शकतात इतर मंदिर, तर मित्रांनो आपण पाहू शकता खंडोबाचे प्रधान यांचे मंदिर आणि आपण पाहू शकतात वरवंडी गावच्या पठारावरचे दृश्य। तर मित्रांनो आपले आता दर्शन झाले आहेत थापलिंग बाबा मंदिर वरवंडी येथील आपले दर्शन झाले आहेत आणि आपण पाहू शकता मंदिराचे दृश्य। तर मित्रांनो हे मंदिर वरवंडी गावात आहे। तर मित्रांनो या ठिकाणी शासनाने जरा लक्ष दिल्यानंतर पाण्याची व्यवस्था केली तर या ठिकाणी झाडे खूप सुंदर अशा प्रमाणात येतील। तर मित्रांनो आपण पाहू शकता वरवंडी गाव मधील सुंदर असे थापलिंग मंदिर आपण पाहू शकतात, खूप सुंदर असे डोंगर परिसर। तर मित्रांनो आपण आता थोडेसे हिंदीमध्ये आपण बोलू व कमेंटमध्ये सांगा आपण इथून पुढे हिंदीत व्लॉग चांगले राहतील का। तर चला मित्रांनो, तो दोस्तों हम आ चुके हैं संगमनेर तालुका के वरवंडी गांव में। तो दोस्तों आप देख सकते हो श्री थापलिंग बाबा मंदिर। तो दोस्तों ये मंदिर बहुत ही सुंदर है और ये मंदिर ऊंची पहाड़ी पर स्थित है। आप देख सकते हो वरवंडी गांव के बाजू में एक छोटा सा प्लेटू है और उस प्लेटू के पास ही ये मंदिर है। और आप देख सकते हो आगे बिजली का टावर है और ये बिजली लाइन बहुत दूर से आती है और आप देख सकते हो बहुत ही सुंदर सा नज़ारा। तो दोस्तों आप मेरे पीछे देख सकते हो थापलिंग बाबा मंदिर। तो अब हम थोड़ा सा घूमने चलते हैं और आसपास का नज़ारा देखते हैं। तो दोस्तों आप देख सकते हो पीछे खाई और पहाड़ी की खाई है और आप देख सकते हो बहुत ही सुंदर से पहाड़ और उस पहाड़ों में से जो रास्ता जाता है वो बहुत ही सुंदर रास्ता है, वो पारनेर से रहता को जोड़ता है। तो दोस्तों आप देख सकते हो बहुत ही सुंदर संगमनेर तालुका के आसपास एक छोटा सा गांव है वरवंडी, उस गांव का दृश्य। तो ये छोटा सा प्लेट्यू है और यहाँ से आप देख सकते हो बहुत ही सुंदर सा। तो दोस्तों आप देख सकते हो एक पंछी पेड़ पर बैठा है, बहुत ही सुंदर दिखता है। इस मंदिर के पीछे भी एक छोटा सा मंदिर है और आगे आपको यूटेक शुगर फैक्ट्री दिखती है। वातावरण में बहुत ही बदलाव हो चुका है और इसके वजह से बहुत ही फॉग है और आप देख सकते हो यूटेक शुगर फैक्ट्री। तो दोस्तों आप मंदिर के दक्षिण बाजू में देख सकते हो कहीं पहाड़ियाँ और घने जंगल। तो इन घने जंगलों में से टावर लाइन आती है, बिजली के टावर, और आप देख सकते हो बहुत ही सुंदर नज़ारा। और आपके आगे दिखता है हनुमान मंदिर। तो इस हनुमान मंदिर के बगल में जो खड़ी पहाड़ी है उस पहाड़ी के आसपास का घना जंगल। तो दोस्तों आप बहुत ही सुंदर नज़ारे देखते हो। तो चलो दोस्तों अब आगे बढ़ते हैं। आपने देखा थापलिंग बाबा मंदिर के आसपास का परिसर और आप चलते हैं रिटर्न। तो दोस्तों आप देख सकते हो बहुत ही सुंदर नज़ारा। तर मित्रांनो कसे वाटले आपले हिंदीमध्ये छोटासा लॉग। तर मित्रांनो आपण कमेंटमध्ये सांगा, आपण मराठीतही लॉग बनवू आणि हिंदीतही लॉग बनवू। तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करा। तो दोस्तों अपने चैनल को यूट्यूब चैनल क्रेजी ट्रैवलिंग को लाइक एंड सब्सक्राइब करें। तर चला मित्रांनो आता आपण इथून जाऊ। तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं थापलिंग बाबा येथील दर्शन झालेले आहे। तर चला मित्रांनो आता आपण भेटू। तर बोला थापलिंग बाबा की जय। तर चला आता आपण इथून निघू आणि आपण पाहू शकतात तेथील पुजारी आपल्या संग आले होते आणि ते आता थापलिंग बाबा येथील पुजारी आता वरवंडी येथे बाजारासाठी जात आहेत। तर चला मित्रांनो आता आपण पुढे भेटू आणि आपण पाहू शकतात पारनेर राज्य मार्ग 67
स्टेट हायवे 67। तो दोस्तों आप देख सकते हो यूटेक शुगर प्राइवेट लिमिटेड। तो दोस्तों ही एक शुगर की फैक्ट्री है। तो दोस्तों ये शुगर की फैक्ट्री संगमनेर तालुका में सेकंड फैक्ट्री है। जो तो नगर जिले में महाराष्ट्र में से ज़्यादा शुगर फैक्ट्री है, उनमें से एक साकोर गांव के बाजू में खड़ी हुई शुगर फैक्ट्री। और आप देख सकते हो ये राहता पारनेर स्टेट हाईवे 67 हाईवे है, जो राहता से पारनेर तक जाता है, जो राहता, लोनी, शिपलापुर, मांडवा, टाकली, ढोकेश्वर और पारनेर को जाता है। उस रास्ते में ही पड़ती है, साकोर मांडवा के आसपास पड़ती है शुगर फैक्ट्री। तो दोस्तों चलो व्लॉग कंटिन्यू करते हैं। सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये। तर मित्रांनो आपण पाहू शकतात खूप सुंदर असे दृश्य सकाळी सकाळी आणि खूप धुके पडलेले आहे। तर मित्रांनो आपण कालच शेवट करणार होतो, पण काल आपल्याला येण्यासाठी खूप उशीर झाला, त्यामुळे म्हणलं आज दुसऱ्या दिवशी आपण ह्या व्हिडिओचा शेवट करू। तर चला मित्रांनो भेटू आपण पुन्हा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। शेवट येथेच करू आणि पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत राम राम।